नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री एम कार्तिकेयन यांचा पुणे दौरा. अवघ्या 2 तासात वाचली कृषी मंत्र्यांची खुर्ची. 15,000च्या जात मुचलक्यावर मिळाला जामीन. तुळजाभवानी मातेचे पवित्र क्षेत्र भ्रष्ट करणाऱ्या ड्रग्ज माफियांना सोडणार नाही, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. आणि हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटला पुण्यातून मनसेचा विरोध. आता पाहूयात सविस्तर वृत्त. आज पुण्यात बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री एम कार्तिकेयन यांनी पुणे दौऱ्यावर येऊन 115 लाख कोटी व्यवसाय मिश्रण हे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं अधोरेखित केलं. त्यांनी पीएम विश्वकर्मा, पीएम सूर्यघर बिजली योजना, पीएम स्वनिधी, PMJJBY आणि PMSBY या केंद्र सरकारच्या MSME योजना राबवण्यात बँकेची महत्त्वाची भूमिका असल्याचं पत्रकार परिषदेत म्हटलंय. 20 फरवरी 2025 बैंक ऑफ इंडिया के मुताबिक एक महत्वपूर्ण दिन है जिसमें सारा टॉप लेवल मैनेजमेंट, जो जनरल मैनेजर्स, CGMs, एग्जीक्यूटिव डायरेक्टर्स, हमारा MD and CEO साहब सब फील्ड में जाके 69 जोन्स में आज एक कार्यक्रम कर रहे हैं जिसमें आउटरीच वो बोलते हैं, कस्टमर्स के साथ मिलके उनका कठिनाइयाँ समझना है और उसका सुलभ कैसे करेंगे उसके बारे में भी चर्चा करेंगे. NPA कस्टमर्स के साथ हम जुड़ेंगे और उनका क्या प्रॉब्लम से NPA है वो भी हम उसके बारे में चर्चा करके उसको सुलभ देंगे. और आज का दिन ये हमारा फील्ड जनरल मैनेजर, उनका नेतृत्व में 35 डिस्ट्रिक्ट्स है महाराष्ट्र में और 1,25,000 करोड़ का बिजनेस हो रही है वहाँ पर. और पुणे में 92 शाखाएं हैं. आज ये आउटरीच के मुताबिक करीब से 350 करोड़ का डिसबर्समेंट होने वाला है आज का दिन. सो ये इतना महत्वपूर्ण है. हम राज्याचे कृषी मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज देऊन लाटल्याच्या प्रकरणात प्रत्येकी 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. या निकालाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी व मंत्रीपद देखील धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अवघ्या 2 तासात जामीन मंजूर झालाय. ड्रग्जचा काळा बाजार करून तुळजाभवानी मातेचे पवित्र क्षेत्र भ्रष्ट करणाऱ्या ड्रग्ज माफियांना सोडणार नाही. पोलीस प्रशासनाने पुढील 72 तासांमध्ये या संदर्भात केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल आपणाला सादर करावा असे निर्देश धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पोलिसांना दिलेत. तुळजापूरमध्ये ड्रग्ज तस्करीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या पूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश पालकमंत्री सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना यावेळी दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागोठाणे जवळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाजवळ थांबून कामाचा आढावा घेतला. कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर आपण कारवाई करणार असल्याची सूचना यावेळी त्यांनी दिली आहे. त्यांना जे काय असेल ते त्यांच्या याच्यामुळे जर काही झालं तर 100% कार्यवाहीचा निर्णय केला पाहिजे आणि तशा सूचना आम्ही पण देऊ. आमच्याकडचे जे असतील PWD कडचे त्यांच्यावर आम्ही करू. NHI कडचे असतील ते श्रीवास्तव साहेब आहेत किंवा अगदी गडकरी साहेबांपर्यंत पण हा विषय जाणार आहे. तर त्यांना पण परवा पण आता गडकरी साहेब त्यांनी थोडं हवाई हे केलं, म्हणजे ते याला चालले मला वाटतं कोल्हापूरला जाताना. तेव्हा त्यांचं पण मनापासूनची गडकरी साहेबांची इच्छा आहे की हा प्रकल्प पूर्णत्वाला लवकर गेला पाहिजे. देशातील वाढती रहदारी आणि अवैध वाहनांवर अंकुश यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियम अधिक कडक केलेत. याचंच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं. उत्तर प्रदेश सरकारने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा हा नियम लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आता पुण्यातून मनसेने याला विरोध दर्शवलाय. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला विरोध केला आहे, तुम्ही काय सांगाल? मुळात शासनाकडनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा हे नागरिकांना सांगितलं जातं आहे आणि त्यासाठी कारण दिलं जातं की वाहनांची सुरक्षितता, वाहनं चोरीला जाऊ नये किंवा वाहनाची सुरक्षितता असावी, त्याची माहिती असावी, याच्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही लावा असं शासनाकडनं पहिलं तर आव्हान केलं गेलं आणि आता बंधनकारक केलं आहे.
31 मार्चपर्यंत जर नंबर प्लेट लावलं नाही तर आम्ही दंडात्मक वसुली करू असं शासन सांगतं. मुळात शासन जे सांगते की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावा, हेच खोटं आणि चुकीचं आहे. शासनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या दंडात्मक वसुलीसाठी गरजेच्या आहेत ते न सांगता नागरिकांना सांगतात की बाबा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आहे. हा सगळाच प्रकार अत्यंत चुकीचा, गैर आणि सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा आहे. म्हणूनच मनसेने त्याला विरोध केलेला आहे. मुळात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या 2019 नंतरच्या सगळ्या वाहनांना आहेत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पैठण तहसील कार्यालयामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्या कोतवालानेच कार्यालयाचं सूत्र हाती घेतल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. नोटीस किंवा दंडात्मक कारवाई संदर्भात संबंधित व्यक्तींना हजर राहण्याबाबत काढलेल्या प्रशासनाच्या 50 केराची टोपली दाखवत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या कोतवालाची तात्काळ चौकशी करून तहसील कार्यालयामधून काढून टाकण्याची मागणी जनतेमधून केली जाते. याबाबत तहसीलदार सारंग चव्हाण काय निर्णय घेतात याकडे जनतेचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव येथे संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं. प्रकट दिनानिमित्ताने महाराजांना मंगल स्नान, मंत्रोक्त अभिषेक, श्रींची महाआरती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यासोबतच श्रींची पालखी शोभायात्रा देखील काढण्यात आली होती. पुणेकरांना थेट शेतकऱ्यांकडून किंवा उत्पादकांकडून संत्रा खरेदी करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून दरवर्षी संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येतं. त्याप्रमाणे यंदाचा संत्रा महोत्सव पुण्यातील कोथरूड येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत, तर उत्पादकांना पुण्यातील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे 25 स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती पणन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहसहाय्यक व्यवस्थापक मंगेश कदम यांनी सांगितले. आम्ही ॲक्च्युली आंबा महोत्सव आणि मिलेट वर्षी दरवर्षी भरवत असतो. हा गत काही 15-20 वर्षापूर्वी एकदा घेतला, दोनदा घेतला, पण आता हा आम्ही नैमित्तिकदृष्ट्या कोथरूडमध्ये ह्याची सुरुवात करत आहोत. तिथून मूलतः अमरावती आणि नागपूरची मंडळी आहे, नरखेड आहे, मोर्शी आहे, वरुड वगैरे तिथले थेट शेतकरी आहे. तिथं जवळजवळ तुम्हाला 25 ते 30 प्रकारचा त्याच ठिकाणचा व्हरायटी संत्रा तुम्हाला बघायला मिळेल इथं. नाही, संत्रा हा संत्रा म्हणजे नागपुरी संत्रा म्हणून त्याला GI टॅग वगैरे सुद्धा आहे. तर नागपूर आणि अमरावती विभागातला जो मूलतः त्या ठिकाणाहून ओळखला जातो तो संत्रा आहे. पुणेकरांचा खरंच तुम्ही त्यांचं खरं आभार मानायला पाहिजे. ग्राहक हा देव आहे. ग्राहकाशिवाय शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याशिवाय ग्राहक नाही.
तर जशी आम्ही अगदी काल संध्याकाळपासून सुरुवात करतो आहोत, म्हणजे उभारणी करायला, तिथपासूनच त्यांनी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघता ही संत्रा उत्पादक मंडळ आहे. जालन्यातील खरपुडी येथील 900 कोटींच्या सिडको प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या प्रकल्पात भूमाफियांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून गैरव्यवहार केल्याची तक्रार ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानुसार या प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने दिले असून या प्रकल्पाला तातडीने स्थगिती देऊन भूसंपादनाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने दिले. तर सिडको प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे. शेतकरी म्हणून आमची मूळची अशी मागणी की हा प्रकल्प गेल्या 7 ते 8 वर्षापासून रखडलेला आहे आणि आत्ता कुठं तो मार्गी लागला होता. त्यातल्या काही रस्त्या झाल्या, काही बाकी आहे. ज्या रस्त्या बाकी आहे त्या तात्काळ करून घेण्यात यावं ही आमची शेतकऱ्याची मूळची मागणी. योग्य दर देऊन जसं त्यांना दर दिला ज्या रस्त्या झाल्या, तसंच बाकीच्या शेतकऱ्यांना दर देऊन खरेदी खत करून घेण्यात यावं तात्काळ. मात्र या प्रकल्पाला स्थगिती देऊन या ठिकाणची जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ती तात्पुरतं थांबवावी अशी आदेश जे आहेत ते मुख्यमंत्री सचिवालयाने काढलेले. आमचं मुख्यमंत्री यांना आदरपूर्वक असं निवेदन आहे. उपमुख्यमंत्री साहेब आणि जे कोणी समजा अधिकारी वगैरे असन की हे चौकशी जी आहे ही थांबवून पुढील प्रोसेसर करून घेण्यात यावी सिडको. प्रलंबित मिलं मिळावीत या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन सुरू केले. यावेळी प्रलंबित देयके त्वरित अदा करावीत या मागणीसाठी बांधकाम भवन आवारात आपली सर्व वाहने उभी करून बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केलाय. जिल्ह्यातील सर्वच कंत्राटदारांनी यावेळी जोरदार निदर्शनं केली. यावेळी कंत्राटदारांनी डंपर, जेसीबी यांसारखी वाहनं बांधकाम विभागात आणून शासनाचा निषेध व्यक्त केलाय. महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही. वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत 5%, 8% अशी निधी वितरित केली. तरी आमची मागणी 80% कामं पूर्ण झाली आणि तुम्ही 5% आणि 8%वर वळवण करता. तर आमची देयके ही 100% प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर 100% नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढे आम्ही टेंडरची होळी. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी एकदिवसीय लक्षणीय उपोषण पुकारले. शासनाने परिचारिकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे अशी भावना परिचारिकांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांच्या मागण्या जोपर्यंत सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत असे उपोषण होतच राहणार। या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणामुळे मात्र रुग्णांचे हाल होत असून प्रशासनाने लवकरात लवकर परिचारिकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी परिचारिका संघटनेतर्फे व्यक्त करण्यात येते। पदोन्नती भत्ते आणि नर्सिंग अलाउन्स मिळावा यांसारख्या मागण्यांसाठी आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। या आंदोलनाला कोल्हापुरातील CPR रुग्णालयातील जवळपास 400हून अधिक परिचारिकांनी 24 तास काम बंद ठेवून पाठिंबा दर्शवलाय। परिचारिकांना पदोन्नती भत्ते, नर्सिंग अलाउन्स मिळावा आणि 7व्या वेतन आयोगातील खंड 2 मधील त्रुटी दूर कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। अमरावतीतील निवासी मूकबधीर विद्यालय सुरवाडी या शाळेची उच्चस्तरीय चौकशी करून मान्यता रद्द करावी या मागणीसाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे। संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। 25 विद्यार्थ्यांची मान्यता असताना प्रत्यक्ष पाहणीमध्ये केवळ 2-3 विद्यार्थीच उपस्थित असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष व कर्मचारी शासनाची पूर्णपणे दिशाभूल करून अनुदान लाटत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी अपंगांचे ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते। विशेष या आंदोलनाचं तात्पर्य असं होतं की दिवसा येथील शाळेचं प्रकरण, अपंग शाळेचं प्रकरण होतं। त्या अपंग शाळेच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। परंतु जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी माननीय साहेब यांच्याशी या विषयावर सखोल चौकशी केली। चौकशीअंती त्यांनी आश्वासित केले की हे प्रकरण विशेषतः हाताळून त्यावर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे आज रोजीचे आमचे जे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन होते हे तात्पुरते आज रोजी आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत। प्रस्तावित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध करत 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापुरात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यव्यापी बैठक पार पडली। या बैठकीत शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी कडक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापुरातून आम्ही लढा सातत्यानं देत आलेलो आहे। मागच्या वेळी निवडणुकीच्या आधी सुद्धा एक मेळावा इथं झाला होता। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अगदी सांगितलं विरोध आहे, रद्द आम्ही करणार नाही, ही भूमिका घेतली होती। त्यानंतर निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली असं सांगण्यात आलं। आता पुन्हा रेखांकन जे येतंय ते सगळ्या आहे त्या पूर्वीप्रमाणे किंवा त्यात थोडा बदल करून हा शक्ती मार्ग रेटायचा चाललेला आहे। आणि म्हणून आज 12 जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही बोलवलं होतं। प्राथमिक स्वरूपात एक बैठक झाली। 1 तारखेपर्यंत या 12 जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट करावी। शक्तीपीठच्या समर्थनात कोण आहेत आणि विरोधात कोण आहेत। आणि त्याचबरोबर 12 तारखेला मार्चला एक भव्य असा या 12 जिल्ह्यातला मोर्चा हा मुंबईमध्ये या ठिकाणी येईल आणि सरकारला जाब विचारेल। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथे गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रकट दिनानिमित्त नीरा येथे 5 दिवस गजानन महाराज विजय या ग्रंथाचे पारायण करण्यात आलं। आज गुरुवारी सकाळी गजानन महाराज यांच्या मूर्तीला रुद्राभिषेक करण्यात आला। त्याचबरोबर दुपारी 12 वाजता फुलांचा कार्यक्रम होऊन प्रकट दिन देखील साजरा करण्यात आला। या कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।